नमस्कार. शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2017ला हा प्रश्न पडला आहे, मध्यक काढणे. यामध्ये बघा काय केलेलं आहे, प्रश्न विचारलेला आहे, मालिकेचा मध्यक काढा. 15, 20, 30 अशा संख्या दिलेल्या आहेत. इंग्लिशमध्ये आहे फाइंड द मीडियन फॉर द सिरीज आणि 15, 20 आणि 30 हे अक्षर म्हणजे हे अंक दिलेले आहेत. पर्याय देण्यात आले आहेत. ऑप्शन ए 40, ऑप्शन बी 20, ऑप्शन सी 60, ऑप्शन डी 57. आता बघा इथं काय करायचं आहे, सिंपल गणित आहे. हे आहे ही मालिका काय करायची, चढत्या क्रमाने लावून घ्यायची, चढत्या क्रमाने किंवा उतरत्या क्रमाने लावून घ्यायची असते. आणि चढत्या क्रमाने लावत असताना जे मध्यभागी अंक येतो, आता बघा की इथं 15, 20 आणि 30 हे किती अंक आहेत, 1, 2 आणि 3 टोटल 3 अंक आहेत. त्यामुळे ही विषम संख्या आहे. ही काय आहे, विषम संख्या आहे. आणि विषम संख्येच्या मध्यभागी जो अंक येतो तो काय असतो, मीडियन असतं किंवा मध्यक असतं. म्हणून इथं काय येणार आहे, 20 हा मध्यक असणार आहे. आता बघा इथं 20 कुठला आहे संख्या, ऑप्शन क्रमांक बी हा 20 आहे. ऑप्शन क्रमांक बी हा 20 आहे आणि त्यामुळे आपलं उत्तर कुठलं येणार आहे, ऑप्शन बी येणार आहे. ह्यासाठी बऱ्याच वेळा काय केलं जातं, एक सूत्र वापरलं जातं आणि ते सूत्र मी तुम्हाला इथं लिहून देतो. बघा सूत्र काय आहे, कंसामध्ये n अधिक 1 आणि काय करायचं आहे, छेदामध्ये 2 लिहायचं आहे. कंसामध्ये n म्हणजे किती संख्या आहे त्यांची टोटल इथं लिहायची आहे, nच्या जागेवर टोटल संख्या लिहायचं आहे, अधिक 1 करायचं आहे आणि छेदामध्ये 2 लिहायचं आहे. बघा मग काय झालं, n म्हणजे 3 अधिक 1 आणि छेदामध्ये काय 2 बरोबर 4/2 बे एके बे आणि बे दोन्ही 4 म्हणजे काय येणार, आपला अंक त्या सिरीज मधला 2 नंबरचा अंक असणार आहे. आणि 15, 20 आणि 30 यामध्ये कुठं 2 नंबर आहे, 20 हा अंक 2 नंबरचा आहे. म्हणून इथं मध्यक कुठला आहे, 20 आहे. समजा 5 अंकी असतील किंवा 7 अंकी असतील, 9 अंकी असतील, अशा वेळी हे काय येणार आहे, उपयोगी येणार आहे. कळालंय तुम्हाला इथपर्यंत. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. हा 2017च्या TAIT ला प्रश्न पडलेला आहे आणि आता शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2025 साठी देखील हा प्रश्न, असे प्रश्न येण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे अशा प्रश्नांची प्रॅक्टिस करायला विसरू नका. मी तुम्हाला 5 प्रश्न देणार आहे प्रॅक्टिसला. मी प्रश्न सोडवायच्या आधी तुम्ही व्हिडिओ पॉज करायचा, प्रश्न लिहून काढायचा किंवा प्रश्न पाहायचा आणि सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. चला तर पाहूया पुढील प्रश्न. बघा काय म्हटलंय ह्यामध्ये, या मालिकेचा मध्यक काढा म्हटलंय. 9, 3, 6 हे अंक दिलेले आहेत. फाइंड द मीडियन ऑफ द सिरीज 9, 3 अँड 6 असं नंबर दिले आहेत. ऑप्शन्स देण्यात आलेले आहे. ऑप्शन ए 3, ऑप्शन बी 6, ऑप्शन सी 9, ऑप्शन डी 5. आता बघा इथं पण 3च अंक आहेत. त्यामुळे मध्ये जो अंक येणार आहे तो काय असणार आहे, आपलं मीडियन असणार आहे, मध्यक असणार आहे. मध्यक असणार आहे. बघा आता इथं कसं काढायचं, आपण सिंपल आहे. n प्लस 1 अपॉन 2 काय करायचं, n प्लस 1 अपॉन 2. आणि इथं किती संख्या आहेत, हे 9 हे एक संख्या आहे, 3 ही 2 संख्या आहे, 6 ही 3 संख्या आहे. टोटल 3 नंबर आहेत. म्हणून इथं कंसामध्ये n प्लस 1 अपॉन 2 इज इक्वल टू 4 अपॉन 2. आणि मग काय होणार आहे, बे 1 जा बे म्हणजेच 2 1 जा 2 आणि 2 2 जा 4, बे दोन्ही 4. म्हणून आपला दुसरा अंक जो आहे तो काय येणार आहे, इथं मध्यक येणार आहे. त्यात पूर्वी काय करायचं असते, आपण पहिल्यांदा चढत्या क्रमानं किंवा उतरत्या क्रमानं लावून घ्यायचं असते. आता बघा चढत्या क्रमानं लावलं तर काय येतं, 3 पहिला अंक येतो, 6 दुसरा अंक येतो आणि 9 हा तिसरा अंक येत असतो. म्हणून 2 नंबरचा अंक कुठला आहे, 6 आहे. 2 नंबरचा अंक 6 आहे आणि ऑप्शन बी आपलं काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन बी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. मला असं वाटतं की तुम्हाला हे प्रश्न आपले समजत असतील. आणि आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा काय म्हटलेलं आहे पुढच्या प्रश्नामध्ये, मालिकेचा मध्यक काढा. मालिकेचा मध्यक बघा आता इथं कुठल्या संख्या दिल्या आहेत, 100, 200,
300 400 असं दिलेलं आहे. फाइंड द मीडियन ऑफ द सिरीज. 100 200 300 400 असे अंक देण्यात आले आहेत. पर्याय देण्यात आलेला आहे ऑप्शन ए 200, ऑप्शन बी 250, ऑप्शन सी 300, ऑप्शन डी 350. आता इथे सिंपल काय करायचं आहे, समसंख्या आलेली आहे की नाही बघा. 100 200 300 400 1 2 3 4 हे 4 अंक आहेत, म्हणजे टोटल समसंख्या आलेली आहे. आता समसंख्येसाठी कसं काढायचं आहे, तर ह्याच्या मध्यभागी ज्या दोन संख्या आहेत, आता चढत्या क्रमाने लावून घेतला आपण. काय चढत्या क्रमाने लावल्यानंतर पण काय येते आपलं 100 200 300 400 हेच अंक येणार आहेत. आणि चढत्या क्रमांकानंतर लावल्यानंतर 200 आणि 300 हे दोन मध्यभागी येतात. म्हणून काय करायचं बघा, कंसामध्ये काय करणार आपण 200 अधिक 300 आणि छेद काय करणार 2 करणार. आणि किती येते मग 200 आणि 300 500 येतं, बरोबर का. आणि 2 न भाग द्यायचा आहे. आता बघा 2 न भाग देऊन बघूया. बे के बे, बे दोन्ही 4, राहायला 1, बे पंचे 10 आणि शून्यशी 0, म्हणजे आपलं उत्तर किती आलं 250 हा आपला मध्यक असणार आहे. 250 हा आपला मध्यक असणार आहे. ऑप्शन बी हे आपलं काय बरोबर उत्तर आहे. ऑप्शन बी हे आपलं बरोबर उत्तर आहे. इथपर्यंत आतापर्यंत आपण 3 प्रश्न बघितले आहेत. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा काय म्हणतोय प्रश्न. मालिकेचा मध्य काढा 5 10 15 20 25. आता काय करायचंय, चढत्या क्रमाने लावून घ्यायचा घेतलेला आहे. आणि इथं अंक किती आहेत 5 10 15 20 आणि 25. आणि बघा इकडं 2 अंक इकडं 2 अंक, मध्ये अंक कुठला आलेला आहे 15 हा अंक आलेला आहे. ही विषम संख्या होती. 5 ही विषम संख्या आहे आणि मध्यभागी कितवा अंक असतो 15 अंक असतो. सूत्रानुसार जर काढायला गेलं तर n अधिक 1 छेदामध्ये 2. बघा मग किती आलं 5 अधिक 1 छेद 2 बरोबर 6. किती 6 छेद 2, बे एके बे आणि बे त्रिक 6, म्हणून आपलं उत्तर 3 आलं. आणि तिसऱ्या स्थानावर कोणती संख्या आहे 15 ही संख्या आहे. 15 ही संख्या आहे, म्हणून आपला ऑप्शन कुठलं बरोबर येणार ऑप्शन ए हा बरोबर येणार आहे. ऑप्शन ए हा बरोबर येणार आहे. चला तर पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. बघा काय म्हटलेला आहे प्रश्न. मालिकेचा मध्य काढा. इथं पण विषम संख्या आलेली आहे. किती आहे विषम संख्या, चढत्या क्रमाने पहिला लिहून घेतलं 20 25 आणि 35. आता बघा काय येणार मग 3 अंक आहेत आणि मध्यभागी कुठला अंक आहे 25 अंक आहे, म्हणून आपलं उत्तर कुठलं येणार आहे 25 येणार आहे. ऑप्शन ए येणार आहे. आता असं सिंपल तुम्हाला लवकरात लवकर काढता यायला पाहिजे. 25 हे उत्तर येणार आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे वळण्या अगोदर मी तुम्हाला सांगतो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी दररोज असे व्हिडिओ अपलोड करत असतो ज्याचा उपयोग तुम्हाला TAIT परीक्षेला होणार आहे. TAIT परीक्षेला होणार आहे. हे 6 प्रश्न होते आणि 6 प्रश्न आपले मध्यक काढणे या अंकावर झालेले आहेत. आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.